प्रियकराचा खून अनैतिक संबंधाची टीप पतीला का दिली असा जाब त्याने विचारला आणि जीव गमावला। अनैतिक संबंध असल्याची माहिती तिच्या पतीला दिल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या पंचवटीतील 28 वर्षीय तरुण सुमित रागपसरे यांचा दोघांनी खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी 29 डिसेंबरला रात्री द्वारका परिसरात घडली। या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली आहे। 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास नागसेनवाडीमध्ये पंचवटीमध्ये राहणारा इसम इथे जी महिला होती तिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत हे त्या मैताच्या बाबतीत या आरोपी नंबर 1 ने माहिती तिच्या नवऱ्याला दिली। या कारणावरून जो मयत आहे तो आणि हा आरोपी नंबर 1 गायकवाड यांच्यामध्ये वाद उपस्थित झाला। तेव्हा त्याचा साथीदार आणि हा गायकवाड यांनी ते रिक्षा आणलेली ती त्याची चाबी काढून घेतली आरोपी नंबर 2 ने आणि या गायकवाडने त्याच्याकडील चाकूने त्याला भोसकलं। तो जखमी झाल्यावर नातेवाईकांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं। तिथे उपचार चालू असताना तो मयत झाला। त्याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। जे मारणारे 2 आरोपी आहेत ते रात्रीच अटक केलेले आहेत आणि त्यांची आता कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत। यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करून जे आरोपी निष्पन्न होतील ते देखील आम्ही अटक करणार आहोत।